नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, अर्थशास्त्रामधील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आर्थिक नियोजन. या आर्थिक नियोजनाच्या संकल्पनेवर आज आपण परीक्षेच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स, परीक्षेच्या अनुषंगाने असलेले महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी पाहत आहोत. त्याच्यामध्ये आर्थिक नियोजन म्हणजे काय? तर आर्थिक नियोजन म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियोजन होय. त्याचे देशाचे आर्थिक व्यवहार सुरळीतपणे चालावेत व उद्दिष्ट गाठावे या दृष्टीने करण्यात येणाऱ्या नियोजनाला या ठिकाणी आर्थिक नियोजन म्हणता येईल. त्याच्यानंतर महत्त्वाची जी व्याख्या आहे, जी अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे, की पूर्वनिर्धारित सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी देशातील संसाधनांना संघटित करून त्यांचा महत्तम लाभकारक उपयोग करण्याच्या दृष्टीने अवलंबिण्यात येणारी पद्धती म्हणजेच नियोजन होय, म्हणजेच आर्थिक नियोजन होय. त्याच्यानंतर नियोजनाचे जे काही महत्त्वाचे प्रकार आहेत ते लक्षात ठेवणं या ठिकाणी गरजेचं आहे. नियोजनाचे या ठिकाणी वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आदेशाद्वारे नियोजन, प्रलोभनाद्वारे नियोजन व सूचक नियोजन असे 3 प्रकारे आहेत. त्याच्यामध्ये आदेशाद्वारे जे नियोजन आहे ते समाजवादी अर्थव्यवस्थेचा एक घटक असते. सरकार वस्तूंच्या किमती ठरवते, म्हणजेच सरकार हे लोकांच्या फायद्यासाठी वेगवेगळ्या मार्फत म्हणजेच आदेशामार्फत बाजार आदेशामार्फत सरकार वस्तूंच्या किमती ठरवून त्यांना परवडणाऱ्या वस्तूची निर्मिती करण्यासंदर्भात या ठिकाणी आदेश देते. त्याच्यानंतर ही जी महत्त्वाची माहिती आहे की याच्यामध्ये की सरकार हे या ठिकाणी आदेशाद्वारे जे काही देते त्याच्यामध्ये मुक्त बाजार व्यवस्थेचा पूर्ण अभाव असतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जे की आपल्या भारतामध्ये नाही. आपल्या ठिकाणी मुक्त अर्थव्यवस्थेचा समावेश आहे. प्रलोभनाद्वारे नियोजन, त्याच्यामध्ये असे नियोजन भारतासारख्या लोकशाही पद्धतीमध्ये आढळते. यामध्ये बाजार व्यवस्थेत सरकार हस्तक्षेप करते, मात्र त्यात सक्ती नसते. उद्योजकता, उत्पादन व उपभोगाचे स्वातंत्र्य असते. मात्र सरकार विविध वित्तीय, वित्तकोषीय, राजकोषीय प्रलोभनाद्वारे आपले उद्दिष्ट साध्य करून घेण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच ते काही प्रलोभनं असतात ते अनुदाने, कर सवलती अशा प्रकारे असतात. हे प्रलोभनं या ठिकाणी परीक्षेच्या अनुषंगाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सूचक नियोजन काय? तर सूचक नियोजन हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 7व्या योजनेपासनं भारतानं 8व्या योजनेपासनं सूचक नियोजनाचा अवलंब केला आहे, असं वाक्य आपल्याला बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच पुस्तकांमध्ये, बऱ्याच ठिकाणी आपणास वाचण्यास मिळेल. तर सूचक नियोजन म्हणजे काय? तर काही मिश्र अर्थव्यवस्थांमध्ये असे प्रकारचे नियोजन आढळते. यामध्ये सरकारमार्फत खाजगी क्षेत्र कडकपणे नियंत्रित न करता विविध सोयी सुविधा सवलती देऊन त्यांच्याकडून देशाच्या विकासाची सामाजिक आर्थिक उद्दिष्टे साध्य करून घेण्याचा एक प्रयत्न केला जातो. भारतानेही 8व्या योजनेपासून सूचक नियोजनाचा या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची जी काही योजना आहे त्याला महत्त्वाच्या काही मुद्दे परीक्षेच्या अनुषंगाने की सरकती योजना. यामध्ये सरकती योजना लक्षात ठेवणं गरजेचं आहे की यामध्ये प्रत्येक वर्षी 3 योजना आखल्या जातात. पहिली योजना ही वार्षिक असते, तर वार्षिक अर्थसंकल्पालाच आर्थिक योजनेचा दर्जा दिला जातो. तर दुसरी योजना 3 किंवा 4 किंवा 5 वर्षाची मध्यमकालीन योजना असते. तर तिसरी योजना 10, 15, 20 किंवा अधिक वर्षाची दीर्घकालीन योजना असते. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिसरी योजना 10, 15 ते 20 वर्षाची, तर दुसरी 3, 4, 5 हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वर्षाच्या मध्यमकालीन योजनेचा जो काही हिस्सा असतो तो या ठिकाणी कालावधी लक्षात ठेवावा. नंतर निश्चित योजना 4, 5, 6 किंवा 7 वर्षाची एक निश्चित योजना तयार केली जाते. तिची निश्चित उद्दिष्टे त्याच कालावधीत पूर्ण करावयाची असतात. सहसा ही उद्दिष्टे बदलली जात नाहीत. कालावधी संपल्यानंतरच योजना या ठिकाणी संपुष्टात येते. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आर्थिक नियोजनाचे प्रकार व सरकती योजना व निश्चित योजना याविषयी थोडक्यात माहिती मिळवलेली आहे. धन्यवाद.